स्वातंत्र्य दिनानिमित्त अकोला जिल्ह्यातील यूसीएन युनिट अकोला आणि लॉयन्स क्लब मिड टाउन गोल्ड तर्फे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। यावेळी माजी सैनिक किसन गायकवाड यांनी आणि त्यांच्या टीमनं देशभक्तीपर गीत सादर करून कार्यक्रमात रंगत आणली। स्वातंत्र्य दिनाच्या औचित्यानं अकोला शहरातील गोरक्षण रोडवरील इन्कम टॅक्स चौकात झेंडावंदनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। यूसीएन समूहातर्फे सादर करण्यात आलेल्या IPTV सेवेबद्दल नागरिकांना यावेळी माहिती देण्यात आली। तसंच माहितीपत्रकाचंही वाटप करण्यात आलं। त्याचबरोबर इंटरनेट प्रोटोकॉल टेलिव्हिजनची माहिती नागरिकांना यूसीएनच्या टीमनं दिली। नव्या IPTV सेवेच्या माध्यमातून ग्राहकांना स्वतंत्र सेट टॉप बॉक्सची आवश्यकता भविष्यात भासणार नाही। घरात वायफाय कनेक्शन आणि स्मार्ट TV असल्यास केवळ IPTV ॲपच्या माध्यमातून विविध मनोरंजन सेवा वापरता येणार असल्याचं उपस्थितांना सांगण्यात आलं। त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं। त्यानंतर उपस्थित नागरिकांनी राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली। यावेळी यूसीएन समूहाचे अधिकारी, कर्मचारी तसंच लायन्स समूहाचे सदस्य मोठ्या संख्येनं उपस्थित होते। खाली घ्या, खाली घ्या, खाली घ्या, खाली घ्या, खाली घ्या। गरीब, गरजू आणि कष्टकरी नागरिकांना अल्पदरात पोटभर जेवण मिळावं या सामाजिक उद्देशानं सुरू करण्यात आलेल्या शिवभोजन योजनेचा आता आर्थिक संकटात सापडला आहे। अकोला जिल्ह्यातील शिवभोजन केंद्र संचालकांच्या म्हणण्यानुसार तब्बल 11 महिन्यांपासून त्यांचं अनुदान मिळालेलं नाही। त्यामुळे थकीत अनुदान तातडीनं देण्याची केंद्र संचालकांची मागणी आहे। शासनाच्या योजनेतून एका थाळीसाठी ग्रामीण भागात 25 रुपये तर शहरी भागात 40 रुपये अनुदान मिळतं। परंतु मागील 6 वर्षात वाढलेली अन्नधान्याची किंमत, भाजीपाला, गॅस, वीज, पाणी, कर्मचारी आणि इतर खर्च पाहता केंद्र चालवणं, खर्च भागवणं दिवसेंदिवस कठीण होत आहे। दुसरीकडे सिलेंडरच्या दरानं मोठा आर्थिक भार वाढला असून जवळपास 3000 रुपयांच्या सिलेंडरच्या खर्चाचा फटका केंद्र संचालकांना सहन करावा लागत असल्याचं चालकांचं म्हणणं आहे। विशेष म्हणजे मंत्रालयातील कॅन्टीनमध्ये 1 कप चहासाठी जितका खर्च होतो त्या तुलनेत अत्यल्प दरात गरिबांना संपूर्ण भोजन देण्याची जबाबदारी शिवभोजन केंद्र चालक पार पाडत आहेत। मग या सामाजिक उपक्रमाचा भार केवळ संचालकांच्या खांद्यावर का? राज्यातील अनेक शिवभोजन केंद्राची देयके रखडल्याचं चित्र समोर आलं असून प्रसिद्ध वृत्तानुसार जिल्ह्यातील केंद्र चालक अनुदानाच्या प्रतीक्षेत आहेत। एकीकडे गरिबांच्या ताटाला आधार अशी योजना सांगायची आणि दुसरीकडे त्याच ताटाला अन्न देणाऱ्या चालकांना महिनोमहिने अनुदानासाठी कार्यालयांचे उंबरटे झिजवायला लावायचे। हा कोणता न्याय आहे असा संतप्त सवाल केंद्र चालकांकडून उपस्थित केला जात आहे। अकोला जिल्ह्यातील शिवभोजन केंद्र चालकांचे मागील 11 महिन्याचे म्हणजे जवळपास ऑक्टोबर 2025 पासून अनुदान हे प्रलंबित आहे। हे शासन हे देणारं शासन म्हणून ओळखले जाते। हे लाडक्या बहिणींना मदत करत आहे, शेतकऱ्यांना मदत करत आहे, विद्यार्थ्यांना मदत करत आहे, परंतु शिवभोजन केंद्र चालकांनाच का नाराज करत आहे समजत नाही आहे। नाही 11 महिन्याचं तर किमान 5-6 महिन्याचं तरी आम्हाला अनुदान शासनाने दिल्यास जी आम्हाला देणी आहे ते किराणा दुकानदारांची असो, भाजीवाल्यांची असो, जे शिवभोजन केंद्रात मदत करणारे कर्मचारी आहेत त्यांची देणीसुद्धा आम्हाला देता आली पाहिजे। एवढी मदत तरी कृपया शासनाने आम्हाला करावी। शासनाच्या अनेक योजना या महाराष्ट्रात चालू आहेत, त्यात सगळ्यात कमी बजेटवाली केवळ 257 कोटीची योजना आहे। मला वाटते मंत्रालयातील चहा पाण्याचं बजेटसुद्धा याच्याहून जास्त असेल। तरी शासनाला आपल्या माध्यमातून मी विनंती करतो की अकोला जिल्ह्यातील केंद्र चालकांचे जे थकीत 5.5 कोटी रुपये आहेत ते त्वरित आम्हाला उपलब्ध करून द्यावे ही विनंती। अकोला नागपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वर रस्त्याच्या मधोमध गुरढोरं फिरत असल्यानं दुचाकीसह मोठ्या जड वाहनधारकांना अडचणींचा सामना करावा लागतोय। रस्त्यावर अचानक येणारी ही गुरं अपघाताला कारणीभूत ठरत असल्यानं वाहनधारकांमध्ये भीतीचं वातावरण आहे। त्यामुळे पोलीस प्रशासनासह राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानं तातडीनं उपाययोजना करावी अशी मागणी वाहनधारकांकडून होत आहे। महामार्गावर गोरेडोरे मुक्तपणे फिरत असल्यानं वाहनधारकांना अचानक ब्रेक लावावा लागतो। विशेषतः रात्रीच्या वेळी ही समस्या अधिक गंभीर ठरत असून मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही। संबंधित विभागानं पशुपालकांमध्ये जनजागृती करून आपली जनावरं रस्त्यांवर बांधू नये याबाबत माहिती देण्याची गरज आहे। तसंच महामार्गावर जनावरं सोडणाऱ्या किंवा रस्त्यावर बांधणाऱ्या पशुपालकांवर दंडात्मक कारवाई करावी अशी मागणीही होत आहे। मोठी दुर्घटना घडण्यापूर्वीच प्रशासनाने या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देऊन योग्य ती कारवाई करावी अशी मागणी वाहनधारकांकडून केली जात आहे।
अकोला जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अधिक मजबूत करण्यासाठी जिल्हा नियोजन फंडातून पोलीस दलाला तब्बल 18 नवीन वाहनं मिळाली आहेत. पालकमंत्री आकाश फुंडकर यांच्या हस्ते या वाहनांचं पूजन आणि उद्घाटन करण्यात आलं आहे. यावेळी पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांनी शासनाचे आणि पालकमंत्र्यांचे मनपूर्वक आभार मानले. पोलीस प्रशासनाकडे अनेक दिवसांपासून जुनी आणि नादुरुस्त वाहनं असल्यानं गस्ती तसंच दरोडेखोरांचा तपास करताना पोलिसांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. आता पोलीस दलाच्या ताफ्यात नवीन वाहनं दाखल झाल्यामुळे पोलिसांची कार्यक्षमता आणि गती वाढणार आहे. गुन्हेगारांचा शोध घेणे तसेच जिल्ह्यात गस्त घालणे अधिक सुकर होणार आहे. यामुळे जिल्ह्यातील गुन्हेगारीला आळा बसण्यास मदत होऊन नागरिकांच्या सुरक्षेतही मोठी भर पडेल असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे. गाडी उरली अंगावर हाथ देखने लगेंगे आपको। आज 80वा स्वातंत्र्य दिवसच्या अनुषंगाने माननीय पालकमंत्री महोदयांच्या हस्ते आज 18 बुलेरो जे आम्हाला नवीन DPDC फंडातून भेटलेली आहे त्याचा एक उद्घाटन आणि फ्लॅग ऑफ पालकमंत्री महोदयांच्या हस्ते झालेला आहे. मी पालकमंत्री महोदयांचा खूप खूप आभारी आहे आणि जिल्हा प्रशासनाचा आभारी आहे की अकोला पोलीस दलांच्या युनिटमध्ये आता 18 बुलेरो आलेली आहे. याच्यामुळे अकोला पोलीस दलांची जे पोलिसिंग आहे त्याला अधिक गती भेटणार आणि नक्कीच नागरिकांना हे सहकार्य करण्यामध्ये नागरिकांना सर्व्हिसेस पोहोचण्यामध्ये अधिक लाभी ठरणार. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. पारस FDG प्रकल्पातील कामगारांनी प्रलंबित वेतन मिळत नसल्याचा आरोप करत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण केलं. कामगार विभागातील अधिकाऱ्यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेतली. फुल अँड फायनलचं वेतन न दिल्यानं कामगारांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला असून हे आंदोलन रोजंदारी मजदूर सेनेतर्फे करण्यात आलं आहे. अकोल्यातील पारस FDG प्रकल्पातील प्रलंबित वेतनासाठी कामगारांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केलं. महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती रोजंदारी मजदूर सेनेच्या वतीनं हे आंदोलन करण्यात आलं. FDG प्रकल्पासाठी व्यवस्थापनेच्या अधीनस्थ कंपनी आणि कंत्राटदाराकडून कामगारांना कामावर घेण्यात आलं होतं. मात्र संबंधित कंत्राटदारांना काही कामगारांना कामावरून कमी केल्याचा आरोप संघटनेनं केला आहे. कामगारांना त्यांचे हक्क आणि प्रलंबित वेतन मिळावे यासाठी यापूर्वी प्रकल्प व्यवस्थापन कंपनी आणि कंत्राटदारांना निवेदन देण्यात आलं होतं. 5 जुलै 2026 रोजी कामगारांच्या खात्यात फुल अँड फायनल प्रलंबित वेतन जमा करण्याचं मान्य करण्यात आलं होतं. मात्र अद्यापही वेतन मिळालं नसल्याचा आरोप कामगारांनी केला आहे. या मागणीसाठी संदीप वानखेडे, संतोष गाडगे, राजेश वानखेडे, गजानन भगत, विकास ठाकरे यांच्यासह इतर कामगारांनी उपोषण केलं. दरम्यान कामगार विभागातील अधिकाऱ्यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेतली आहे. ज्योतिबा फुलेंचा महात्मा ज्योतिबा फुलेंचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आवाज दो. रोजंदारी मजदूर सेनेचा रोजंदारी मजदूर सेनेचा मागण्या पूर्ण झाल्याच पाहिजे. आमच्या मागण्या पूर्ण झाल्याच पाहिजे. मिळालाच पाहिजे. किमान बोनस मिळालीच पाहिजे. वार्षिक रजेचा पगार मिळालाच पाहिजे. अकोल्याच्या MIDC परिसरात चाकूचा धाक दाखवून जबरी चोरी करणाऱ्या 4 आरोपींना MIDC पोलिसांनी अटक केली आहे. यांच्याकडून मोबाईल आणि रोख रक्कम हिसकवल्याप्रकरणी गुन्हा दाखल होता. याशिवाय दोघांना चाकूचा धाक दाखवून लुटल्याचंही तपासात समोर आलं आहे. गोपनीय माहितीच्या आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पोलिसांनी आकाश उर्फ करण थुकेकर, यश उर्फ राम नवले, अभिजित उर्फ अभि वैरागरे आणि पूजा वानखेडे या चौघांना ताब्यात घेतलं. पोलिसांनी केलेल्या चौकशीत आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिल्याचं सांगितलं जात आहे.
आरोपींकडून 2 दुचाकी, चाकू, मोबाईल आणि रोख रक्कम असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. MIDC परिसरात चाकूचा धाक दाखवून जबरी चोरीच्या घटना घडल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. मात्र पोलिसांनी तातडीनं तपास करत 4 आरोपींना अटक केली. ही कारवाई MIDC पोलिसांनी गोपनीय माहिती आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे केली आहे. स्वातंत्र्य दिनाचं औचित्य साधून लॉयन्स क्लब मिडटाऊन गोल्डतर्फे इन्कम टॅक्स चौक गोरक्षण रोड इथं रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं. सामाजिक बांधिलकी जपत आयोजित करण्यात आलेल्या या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. या शिबिरात अभिजित शेगोकार, उज्ज्वल शर्मा, देवा भगत, निलेश तायडे यांच्यासह अनेक नागरिकांनी रक्तदान केलं. रक्तदान शिबिरात अकोला ब्लड बँकच्या पथकानं रक्तसंचालकांची जबाबदारी पार पडली. स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं रक्तदान करून नागरिकांनी सामाजिक बांधिलकी जपावी असा संदेश या उपक्रमातून देण्यात आला. लॉयन्स क्लब ऑफ मिडटाऊन गोल्डचे प्रेसिडेंट निलेश पवार, व्हाईस प्रेसिडेंट आनंद रॉय, सेक्रेटरी पियुष पाटील, लॉयन्स गिरीश गांधी यांच्या मार्गदर्शनाखाली लॉयन्स मुकेश शर्मा, विवेक गावंडे, मंगेश कक्कड, किसनराव गायकवाड, स्वप्नील पंचगडे, मुक्ता गावंडे, गाडगे बाबा सेवा समितीचे निशिकांत बडगे, आनंद वानखेडे यांनी जबाबदारी सांभाळली.